नमस्कार. हेमाच होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून समजलंच असेल की आज आपण मस्त असा गोडाचा पदार्थ करणार आहोत. एकदम सोपी आणि एकदम पौष्टिक, झटपट होणारी अशी आपण शेवयाची खीर करणार आहोत. श्रावणामध्ये किंवा मग गणपतीमध्ये देवासाठी नैवेद्य म्हणून ही खीर करता येते. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. याच्यासाठी मी गॅसवर गरम करत एक नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे. तर तुम्ही कोणतीही कढई किंवा पॅन घेऊ शकता. कढई आपली थोडीशी गरम झाली की ह्याच्यामध्ये आपण 2 छोटे चमचे तूप टाकूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. इथे मी 1 वाटी घरचे शेवया घेतलेल्या आहेत. त्याला थोडंसं बारीक करून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या शेवया कमी गॅसवर तुपामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा अजून वाढू शकता. तर एकदम मंद गॅसवर आपल्याला हे शेवया मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही रेडीमेड शेवया वापरल्या तरी पण चालतात. तर ह्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे तुपामध्ये. आपल्या शेवया आता भाजलेल्या आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये दूध टाकायचे. ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकते. गरम करून थंड केलेलं दूध आहे हे. आता आपल्याला ही खीर एकदम कमी गॅसवर 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये ह्याला हलवत राहायचे आणि साईडला जी अशी साय लागती ती पण आपल्याला काढून ह्याच्यामध्ये टाकायची आहे. एकदम कमी वेळेत आणि झटपट अशी ही शेवयाची खीर तयार होती. तर थोडा वेळ ह्याला असंच हलवत राहायचे. शेवया आपल्या थोड्या शिजल्या की ह्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे साखर टाकायची आहे. मी इथे 4 चमचे साखर टाकली आहे. माफ़ करा, साखर टाकतानाचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 5 चमचे साखर टाकली तरी पण चालते. साखर टाकल्यावर ह्याला आपल्याला अजून 2 ते 3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपल्या शेवया चांगल्या शिजेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपली खीर आता थोडीशी आळली आहे. म्हणजे आपली शेवया आता चांगल्या शिजलेल्या आहेत. आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्सला तुम्हाला आवडत असेल तर तुपामध्ये फ्राय करून टाकलं तरी पण चालतं. आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी जायफळ आणि इलायचीची पावडर बारीक करून टाकलेली आहे. आता ह्याला पण आपण छानपैकी हलवून घेऊया. देवासाठी नैवेद्याला असो किंवा मग एरवी पण तुम्हाला कधी ही खीर खावीशी वाटली तर तुम्ही करू शकता. आणि लहान मुलांना तर एकदम मस्त ही दुधाची खीर आहे. तर त्यांना पण करून देऊ शकता. आता रक्षाबंधन येते, त्याच्यासाठी पण तुम्हाला ही खीर करता येईल. थंड झाल्यावर ही खीर अजून आळून येते, म्हणजेच घट्ट होते. तर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही दूध ॲडजस्ट करू शकता. आणि तुम्हाला आजची ही खीरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.